मल्टीलेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची सुमारे 125 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला मूळचा नगर जिल्ह्यातील आणि सध्या दुबईत राहणारा उद्योजक विनोद खुटे याच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने पुन्हा कारवाई केली। खुटे याच्याशी संबंधित व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची पुणे आणि नगर जिल्ह्यातील मालमत्ता जप्त करण्यात आली। या प्रकरणात ईडीने आतापर्यंत 70.89 कोटींची संपत्ती जप्त केली। ईडीने व्हीआयपीएस ग्रुप आणि ग्लोबल फिलिएट बिझनेस कंपनी या खुटे आणि त्याच्या कुटुंबियांशी संबंधित कंपनीच्या मालमत्ता पीएमएलए कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आल्या। यात पुणे येथील 5 फ्लॅट्स, 2 मल्टीपर्पज हॉल, 2 ऑफिस आणि नगर जिल्ह्यातील 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर जागेचा समावेश आहे। ईडीने काही महिन्यांपूर्वी खुटे याच्या कंपनीची पुणे आणि नगर येथील कार्यालयांची झडती घेतली होती। यावेळी कंपनीची 18.54 कोटी रुपयांची बँकेतील रक्कम गोठवण्यात आली। पुणे शहरात विनोद खुटे याने धनश्री मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तयार केली। त्याने गुंतवणूकदारांना चांगल्या व्याजाचे आमिष दाखवले, त्यामुळे असंख्य गुंतवणूकदारांनी त्याच्या पतपेढीत मोठी गुंतवणूक केली। ही गुंतवणूक त्याने हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली। आता या प्रकरणात विनोद खुटे याच्यासह त्याच्या कुटुंबियांच्या 2 कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।